कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर वाहते। पंचगंगा नदीचं पाणी हे आंबेवाडी गावातही शिरलेलं आहे। कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे। तर याचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। रणजित, आंबेवाडीमध्ये गावात पाणी शिरलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आलंय का? गेली 8 दिवस जो पाऊस आहे त्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। सध्या आंबेवाडी परिसर जो आहे तो पंचगंगा नदीला लागून आहे। त्या घरामध्ये सुद्धा त्या परिसरात सुद्धा पाणी यायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या ज्या परिसरात उभा आहे तो परिसर आहे पन्हाळा, म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी हा जो राज्यमार्ग आहे, या राज्यमार्गावर पाणी आल्यामुळे काल रात्रीपासून मुख्य जी वाहतूक आहे ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे पन्हाळा शावडी या 2 तालुक्यांचा थेट कोल्हापूरशी जो संपर्क आहे तो सध्या तुटलेला आहे। कोल्हापुरात येणारा दुसरा महत्त्वाचा मार्ग आणि कोकणाला जोडणारा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग आहे, तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। गडिंग्लज परिसरात काही रस्त्यांवर पाणी आल्यामुळे तिथली वाहतूक ठप्प झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून महत्त्वाचे येणारे जे मार्ग आहेत हे मार्ग सध्या बंद झालेले आहेत। कोल्हापूरची पंचगंगा नदी आहे ही 42 फूट 7 इंचांवरून वाहते। केवळ 4 इंच पाणी बाकी आहे जे धोक्याच्या पातळीवरून जातं। त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका ही अलर्ट मोडवर आलेली आहे। नदीकाठच्या गावं जी आहेत व जयंती नाला जो आहे या परिसरात जी लोक राहत आहेत त्या सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तसंच काही लोकांना सुतारवाड्यातल्या काही लोकांना सध्या स्थलांतरित केलेलं आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे, काही घरांची गोठ्यांची पडझड झालेली आहे। इथले पंचनामे सुरू आहेत। तसंच शेतीचं मोठं नुकसान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पंचगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे सर्व नागरिकांना सध्या सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत। अर्थातच रणजित, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, म्हणजे अगदी 4 इंचच पाणी बाकी आहे इशारा पातळी ओलांडण्यासाठी, आणि म्हणून प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे। धन्यवाद। सविस्तर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।